नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो। तर आज आपण 31 डिसेंबर साजरा करणार आहे आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना अगदी मन भरून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, ही कोंबडी आपण वाड्यावलीच आम्ही पाळलेली कोंबडी घरची। आता मस्तपैकी या कोंबडीचा आपण 31 डिसेंबर साजरा करणार आहे। तर आता सोलून बिलून घेतली मस्तपैकी बारीक करून आता आईपाशी देतो आणि लगेच बनवूया आपण। तर मित्रांनो, इकडं आपण मटण चिरून घेतलंय कोंबडीचं। एक 2-3 अंडी बी निघली त्याच्यात, काय माहिती नव्हतं अंड्यावाली म्हणून। आणि इकडे या मटणात वाटण घालण्यासाठी आपण बघा कोथिंबीर घेतली, भाजलेला कांदा, खोबरा आणि धन आणि कारयाळ आणि ह्याला काय तिळ का काय आहे म्हणते तिळ। तर अशा प्रकारे आपण घेतले बघा। या आता मटणात आपण वाटून घालणार आहे। इकडे चुलीवर भात घातलाय, आमची आई आता वाटाय घेणार आहे। घेऊ का बाळा? हा घे। तर आता भाजलेला कांदा वाटून घेते आहे। भाजलेला कांदा वाटून घातल्यावर काय होतं? काय चांगलं होतं कालवण चांगलं होतं ना। कांदा खोबरा कांदा नेमका भाजल्यावर काय होतं? असं भाजल्यावर मऊ येतो, कालवणात चांगला लागतो। चांगलं होतं कालवण, चवदार लागतं। तर मित्रांनो, बरेच दिवसातनं गावठी कोंबडीचं मटण, आमच्या आईच्या हातचं कालवण एकदम मस्त चवदार आपण खाणार आहे आता। तर मित्रांनो, आता भात झालाय, भात आहे उतरून खाली ठेवते। आता आपल्या कालवणाचंच घ्यायचं आता चुलीवर। तर अशा प्रकारे वाटण आता खोबरा कांदा वाटून झालाय आणि इकडं अजून काय राहिले? हे धन, कारयाळं, तीळ राहिले आणि कोथिंबीर वाटायची राहिली। हे वाटून घेतलं की तळायच घ्यायचे। कांदा चिरती, हे वापलाय टाकायचे मटण, कांदा चिरती या तळायसाठी, वापलाय टाकते, मटण शिजाय टाकते कोंबडीचं। तर मित्रांनो, आता सगळं झालंय वाटून बिटून मस्तपैकी आधीच ठेवलं वाटून, आता वापलाय घालायचे। तर हा कांदा चिरून घालते आता बघूल्यात। दूर झालाय जाळ फुकी, कांदा झालाय चांगला, हळलाय कांदा। आता हळद टाकते, हळद टाकून मग मटण टाकते। तर मित्रांनो, मस्तपैकी कांदा, हळद, तेल तळून घेतलं आणि त्याच्यावर आता हे मटण टाकायचं। तर आता मटण, अंडी नाही टाकायची, हे अंड्याचं काय करते आता? सेपरेट बर, अंडे निघलेले सेपरेट तळून देणार आहे। तर आता मस्तपैकी हे चाललंय परतायचं। हा टाक। तर अशा प्रकारे मीठ बी टाकून घेतले। आता मीठ टाकले की पाणी सुटल, मीठ टाकलं म्हणजे पाणी सुटतं, त्याला बोलायचं दम। तर मित्रांनो, आता सगळं वापलाय टाकलंय मस्तपैकी आणि आता त्याच्यावर ताटली ठेवून त्याच्यावर आता पाणी, गरम पाणी ठेवलं की चवदार लागतं। आता पाणी त्याच्यावर ठेवलंय वर आणि तोपर्यंत आहे तू ते वाटून घे। राहिलेलं काय काय राहिले? धन हावरी ते राहिले, ते आता किती आमच्या वाटून। आता ते वाटलं की त्यात टाकायचं कांदा, लसूण सगळं काय टाकले। इकडं भात झालाय। आमची सानाबाई काय काय कसाने खायचंय का मटण? तुला शिजलं नाही अजून, थांब जरा, शिजल्यावर देतो तुला। अजून भाकरी काय झाले नाहीत हा।
तर सुंदर असा आपण 31 डिसेंबर साजरा करतोय मित्रांनो. तर हो का इकडं कोथमीर वाटती आहे आणि इकडं बघूल्यात आपलं मटण शिजतं या आळणी पाणी. तर पाणी त्याच्यावर ठेवलेलं एकदम कडक असं तापलं या. तिकडं 2-3 अंडी राहिली तर भात झालाय तयार. अस्सल गावठी कोंबडीचा रस्सा. तर अशी सुंदर अशी आपली रेसिपी बनणार आहे मित्रांनो. कशी काय रेसिपी वाटते ते संपूर्ण पहा. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला मला एक शायरी सुचली, ती शायरी बी म्हणून दावणार आहे तुम्हाला. ती शायरी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कसं मित्रांनो सैतान चाललंय आता. त्यात कोथमीर टाकायची. कोथमीर टाकली, अजून पाणी वर ठेवायचं त्याच्यावर. आता रस्सा वाढवायचा या. तर मित्रांनो ही प्रोसेस अशी आहे. आता जे आपण आळणी पाण्याचं मटण जे शिजवलेलं आहे ना, ते मटण आता खाली काढून ठेवलंय. आणि ह्याच्यात बघा हे वाटण वाटलेलं आणि थोडंसं बाजरीचं पीठ आणि मसाला हे घेतलाय. आणि हे बघूल्यात तेल ओतून आता हे व्यवस्थित खलवून घ्यायचं आणि थोडं तळायचं. हे मसाला मीठ पहिलंच टाकलेलं आहे. तर हे असं तळलं की मग नंतर त्याच्यात मटण टाकायचं. हे आपण कढईत जे मटण ते हे केलेलं. तर अशा प्रकारे तेलात तळून घ्यायचा मसाला आणि ते पहिलं आपण वाटलेलं. तर आता याला तेल थोडंसं कमी पडलंय म्हणून ह्याच्यात काय टाकायचं काय आळणी टाकायचं पाणी. हा मग आता थोडंसं म्हणजे जास्त तेल नाही. आता ह्याच्यात बी तेल मग अशी ओतले कांदा परततानी आणि ह्याच्यात बी तेल जास्त होऊ नये म्हणून आता ह्यातला थोडासा रस्सा ह्याच्यात टाकायचा. आणि असं तळलं म्हणजे होतं काय विषय, मसाल्याच्या डिकळ्या होत नाहीत. अशा प्रकारे मित्रांनो झणझणीत आपण गावठी कोंबडीचा रस्सा बनवणार आहे. आणि मटण आता सुक्क बनवायचं होतं पण घरची कोंबडी कापल्यामुळं जास्त मटण पडलं नाही. हाय असं एकदम बघा. आता त्यातला आणि डिशीने रस्सा घेतला आणि ह्याच्यात वाचलाय. तर आता हे परतलं की लगेच ते मटण ह्याच्यात टाकायचं आणि मस्तपैकी झणझणीत रस्सा सुंदर असा तयार होईलच. तर अशा प्रकारे मसाले पिठाची आणि वाटणाची गिरवी तयार झाली. आता ह्या गिरवीत हे मटण सोडल्यावर कसं काय लागेल बरं मित्रांनो, झणझणीत अगदी. तर ही पद्धत मित्रांनो मटण बनवायची आमच्या आईची पद्धत आहे. तर अशा पद्धतीने आमची आई मटण बनवते आणि इतकं जे टेस्टी लागतं का नाही मटण की लय टेस्टी लागतं. अगदी हॉटेलात जेवढं टेस्टी लागत नाही एवढं ह्याच्यापेक्षा बी टेस्ट लागतं इथं आमच्या आईचं हातचं मटण. म्हणजे प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि ही जी पद्धत बघता ही आमच्या आईची पद्धत आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं मटण आणि इकडं आमच्या सानूबाईला मटण काढलंय आपलं आळणी पाणी. आळणी पाण्यातलं म्हणजे बिना तिखटाचं काढलंय या. आणि इकडं गरम पाणी काढून ठेवलंय. आता हे वतायचं आता ह्याच्यात. ओके. आता झणझणीत गावठी कोंबडीचा रस्सा आणि घट्टमुट्ट कालवण तयार झालंय मित्रांनो. रस्सा बी अगदी हॉटेल सारखाच झालाय. एखाद्या हॉटेलला सुद्धा फिकं पडेल असा रस्सा बनवलाय आमच्या आईने. तर मित्रांनो भाजी एकदम मस्त झाली आपली मटणाची. आणि आता हो का आई भाकरी करते या. तर हो का अशा प्रकारे आपण बनवले आमच्या आईने मटण. तर इकडं बाजरीची भाकर तयार होती या. तर आता मटण आणि बाजरीची भाकर मस्तपैकी कुस्करून खायची या. तर आमची सकाळी मेंढरं हालून गेली. गडी आहे तर मेंढराकडं आणि मी आहे बिराडावच. तर आता मी जेवणार आहे अगोदर आणि मग परत गड्यांना लावणार आहे जेवायला मेंढराकडे जाऊन. तर अशा प्रकारे आपली रेसिपी मित्रांनो. आता मी जेवाय बसतो.
बाजरीची भाकर आणि गावठी कोंबडीचा रस्सा आणि मटण. तर मित्रांनो, मला एक सुंदर अशी शायरी आठवली, ती शायरी तुम्हाला म्हणून दावतो. आणि स्वतः मी बनवलेली, हे कुठं ऐकली नाही काय नाही. आता 31 डिसेंबर साठी स्पेशल ही शायरी आहे मित्रांनो. चिकन मटन भात बिर्याणी मच्छी फ्राय खाऊन दुनिया झाली बावरी, आणि कडक मटणाचा रसा त्यावर लाल बुंद तरी. केली कुणी घरी केली कुणी दारी, पांढरा शुभ्र पाण्यासारखं दारूचा खांबा, आवडीने पेतो सांबा. इंग्लिश दारूचा खांबा लाल भडक, आणि चकण्याला कोंबडी अगदी कडक कडक. दुनियेभरात दारूची गोडी आणि मटणाच्या फोडी, जसा सुगंधी फुलाचा गजरा, जसा सुगंधी फुलाचा गजरा, आज या धनगराच्या वाड्यावर केलाय 31 डिसेंबर साजरा, केलाय 31 डिसेंबर साजरा. तर मित्रांनो, आपली शायरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की मला सांगा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 31 डिसेंबर या धनगराच्या वाड्यावर साजरा केलाय. तर गावठी कोंबडीचा रस्सा आणि बाजरीच्या कडक कडक भाकरी. तर अशा प्रकारे आपण कांदा लिंबू सगळं व्यवस्थित आहे. तर मित्रांनो, 31 डिसेंबर म्हणजे अशा सगळ्या आता भारतात, आपल्या भारताच्या बाहेर 31 डिसेंबर साजरा करतात. तर माझं म्हणणे एक आहे की 31 डिसेंबर साजरा कसा केला पाहिजे. तर आज दुनियेमध्ये सगळी पेणार खाणार मटण मच्छी हॉटेलवर, ज्याच्याकडे पैसा नाही तो पैसा उष्ण दुसऱ्याकडून घेऊन 31 डिसेंबर साजरा करतात. तर असं नाही केलं पाहिजे. जेवढं आपल्यापाशी आहे ना तेवढंच एकदम साधं आणि सोपं केलं पाहिजे, असं माझं म्हणणे आहे मित्रांनो. तर हा 31 डिसेंबर दिवशी इतकी दारू पिती तर इतकी दारू पिती की बाबा तसं नाही केलं पाहिजे. पेणाऱ्यांनी पेवते त्याच्याबद्दल काय नाही, आपलं दुमत नाही, पण थोडीशी पिलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे या 31 डिसेंबरला आणि ह्याच नाही तर येणाऱ्या प्रत्येक 31 डिसेंबरला दारू पिऊन कुणी गाडी चालवू नये, असं एक माझं म्हणजे म्हणणे म्हणतंय मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण 31 डिसेंबर साजरा केलाय वाड्यावर. आता जेवणार आणि मेंढराकडे जायचंय मित्रांनो. तर या जेवायला. आणि व्हिडिओ जर आपला आवडला असेल मित्रांनो तर नक्की सबस्क्राईबर करा मित्रांनो. व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. असंच भरभरून तुमचं प्रेम राहू द्या मित्रांनो. तर या गावठ्या कोंबडीचा झणझणीत अगदी रस्सा झाला या जेवायला. एक नंबर झालं, एक नंबर.